नमस्कार. सृष्टीज्ञान व्याख्यानमाला भारतीय वैज्ञानिकांची जीवनगाथा व योगदान या सदरामध्ये मी डॉक्टर कीर्ती बडवे आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करते. समर्थ रामदास स्वामींनी सांगितले आहे, आपणासी जे जे ठावे ते ते दुसऱ्यांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जण. या उक्तीप्रमाणे सृष्टीज्ञान व्याख्यानमाले अंतर्गत समाजात वैज्ञानिक विचार व दृष्टिकोन रुजवण्यासाठी सृष्टीज्ञान व्याख्यानमालेची सुरुवात केली असून आज आपण नामवंत महिला शास्त्रज्ञ डॉक्टर कमला सोहनी यांच्या कार्याचा आढावा घेणार आहोत. या व्याख्यानमालेसाठी आपणास डॉक्टर नंदा संतोष हरम या लाभल्या असून मी प्रथमतः डॉक्टर नंदा हरम यांचे स्वागत करते व त्यांचा थोडक्यात परिचय करून देते. डॉक्टर नंदा हरम यांनी टाटा मूलभूत संशोधन केंद्रासारख्या अग्रगण्य संस्थेतून रसायनशास्त्रातील पीएचडी संपादन केली आहे. तेथेच त्या 20 वर्ष वैज्ञानिक अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. 2012 पासून विज्ञान प्रसाराचे काम अतिशय निष्ठेने करीत आहेत. यामध्ये शाळा, कॉलेज येथे वैज्ञानिक विषयावर व्याख्याने, प्रात्यक्षिके तसेच आकाशवाणी आणि विद्यावाणीवर विज्ञान विषयक मालिकांचे लेखन आणि सादरीकरण यांचा अंतर्भाव असून वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे विज्ञान आणि पर्यावरण दिनावरील कीर्तनांचे लेखन देखील डॉक्टर नंदा हरम यांनी केले आहे. विज्ञानावर एकूण 12 पुस्तके आणि लोकोपयोगी विज्ञानावरील अनुवादित एक पुस्तक त्यांनी प्रकाशित केले आहे. त्यापैकी असे घडले डॉक्टर कलाम या पुस्तकाला उत्कृष्ट बालवाङ्मय पुरस्कार प्राप्त झाला आहे. डॉक्टर नंदा हरम यांनी विविध विज्ञान मासिकातून साधारण 150हून अधिक विज्ञान लेख व लोकसत्तामध्ये बालविज्ञान कथा प्रकाशित केल्या आहेत. या सर्व कार्याला मराठी विज्ञान परिषदेने प्रतिष्ठित असा सुधाकर उद्धवराव आठले पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. या व्यतिरिक्त साहित्य क्षेत्रात त्यांची मुसाफिरी वाखाणण्याजोगी आहे. या अंतर्गत आत्मकथनाचे पुस्तक जोर का धक्का हलकासा, 4 स्वतंत्र काव्य संग्रह, 2 ऑडिओ बुक्स असे भरीव योगदान त्यांनी केले आहे. तरी मी डॉक्टर नंद हरम यांना विनंती करते की त्यांनी आपले विचार मांडावे. सर्वप्रथम परिचय करून दिल्याबद्दल डॉक्टर कीर्ती बडवे यांना धन्यवाद. आणि आज मी अत्यंत तडफदार अशा डॉक्टर कमला सोहनी या शास्त्रज्ञांचा जीवनपट उलगडून दाखवणार आहे आणि त्याचा मला खूप आनंद होत आहे. आता पहिल्या स्लाइडमध्ये तुम्हाला दिसतच असेल की हे गुगलने हे डूडल त्यांना 112व्या जन्मदिवशी अर्पित केलं होतं आणि या डूडलमध्ये अगदी संक्षिप्त स्वरूपात त्यांनी केलेलं कामही आपल्याला दिसत आहे. कडधान्यांवर नीरा असं ते तर पुढे आपण माझ्या लेक्चरमध्ये ते होईलच, तुमच्या लक्षात येईलच. तर आता पुढे बघूया त्यांचं जीवनपट की त्या मूळच्या कमला भागवत. त्यांचा जन्म 18 जून 1911 मध्य प्रदेशातील इंदोर येथे झाला. त्यांच्या आई लक्ष्मीबाई आणि वडील नारायणराव. पण दुर्दैवाने त्यांना 8व्या वर्षीच मातृवियोग झाला. त्यामुळे कमला भागवत आणि त्यांची मोठी बहीण म्हणजे दुर्गा भागवत या दोघी नगरला आपल्या आत्याकडे शिक्षणाकरता गेल्या. तिथे त्यांचं मॅट्रिकपर्यंत शिक्षण झालं आणि मग ते मुंबईला पुढच्या शिक्षणाकरता कमला भागवत गेल्या. सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये त्यांनी केमिस्ट्री आणि फिजिक्स घेऊन BSc केलं आणि तेही प्रथम श्रेणीत प्रथम क्रमांकाने ते उत्तीर्ण झाल्या. आणि अर्थातच प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या त्यामुळे पुढचे त्यांना वेळ लागले की बेंगलोरला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सला प्रवेश घ्यायचा आणि त्याप्रमाणे त्यांनी अर्ज केला आणि त्यांना अगदी खात्रीच होती 200% की त्यांना प्रवेश मिळणारच. पण एक त्यांना धक्का बसला की त्यांना असं पत्र आलं की तुमचा प्रवेश नाकारण्यात आला आहे. हा मोठाच धक्का होता, कारण बेंगलोरच्या ISC मधनच त्यांचे वडील नारायणराव आणि चुलते माधवराव या दोघांनी MSc केलेलं होतं. नारायणराव लगेच कमलाताईंना घेऊन यांच्याकडे डॉक्टर CV रामनकडे यांच्याकडे गेले आणि म्हणाले हिचा प्रवेश का नाकारलाय. म्हणजे त्यांना खूपच आश्चर्य वाटत होतं की काही चूक झाली का.
तर सी व्ही रामन जरा ह्याच्यातच म्हणाले की नाही, आमच्या संस्थेत अशा चुकीला म्हणजे परमिशनच नाही, होतच नाही चूक. मग म्हणाले का, ती तर प्रथम आलेली आहे. तर म्हणे नाही, आम्ही मुलींना प्रवेश देत नाही. हे मी मुद्दाम का सांगते, कारण हा प्रसंग अत्यंत महत्वाचा आहे की, आणि मुलींना प्रवेश देत नाही असं म्हटल्यावर कमलाताईंना फारच राग आला आणि त्या म्हणाल्या, मी इथेच तुमच्या ऑफिस समोर सत्याग्रह करणार, मला प्रवेश मिळालाच पाहिजे. आणि एकूण त्यांचं रौद्र रूप बघून सर सी व्ही रामन थोडे नरमले आणि म्हणाले, ठीक आहे, मी एक अट घालतो, 1 वर्ष तू आधी इथे काम कर, आम्ही बघू की कशी तुझी प्रगती होते, तू संशोधन करू शकतेस का, आणि मग तुला MSc ला ऍडमिशन देऊ. खरं म्हणजे हा खूपच मोठा अन्याय होता, पण आता म्हणतात तसं इलाजच नव्हता. त्या म्हणाल्या ठीक आहे. आणि मग बायोकेमिस्ट्रीमध्ये त्यांना संशोधन करायचं होतं, म्हणून श्रीनिवासय्या सरांकडे त्यांना रामन सरांनी पाठवलं. श्रीनिवासय्या सरांकडे गेल्यावर परत त्यांनी अटी घातल्या की पहाटे 5 वाजता तू लॅबमध्ये असलं पाहिजे आणि रात्री 10 पर्यंत काम करायचं आणि रोज रात्री लायब्ररीत गेलंच पाहिजे. नारायणराव थोडे म्हणजे चकितच झाले की मग ही कधी स्वयंपाक करणार, डबा कसा नेणार. तर तो प्रश्न मात्र श्रीनिवासय्या सरांनी सोडवला. ते म्हणाले, तिचा डबा मी घेऊन येईन आणि रात्रीचं जेवण ती मेसमध्ये करू शकते. आणि अशा तऱ्हेने श्रीनिवासय्या सरांकडे त्यांनी सुरुवात केली. पण अर्थातच लगेच संशोधनाला सुरुवात झाली नाही. ते म्हणाले, आधी प्राथमिक तंत्र तू आत्मसात केली पाहिजेत. ग्लास ब्लोईंग, पृथक्करणाच्या पद्धती, डायलिसिस तंत्र, मेम्ब्रेन्स बनवणे, म्हणजे बायोकेमिस्ट्रीला जे जे आवश्यक आहे ते सर्व तंत्र त्यांनी जवळजवळ 3-4 महिन्यात शिकून घेतले आणि त्यात त्या चांगल्या वाकबगार झाल्या. नेक्स्ट. मग त्यांचं ऍक्च्युअल संशोधनाला सुरुवात झाली. तर पहिलं त्यांनी दुधाचं पृथक्करण केलं, प्रथिने आणि न प्रथिने याच्यात. आणि मग प्रथिनाचं पुढे बघितलं की पचनास ते कशी कुठची सुलभ आहेत. तर त्यांना लक्षात आलं की मातेचं दूध सगळ्यात पचायला हलकं, त्यानंतर गाढवीण, मग गाय, शेळी आणि म्हैस. आणि म्हशीचं दूध सर्वात जड. पण त्यांनी त्याच्यावर पुढे असे प्रयोग केले की गाढविणीचं जे नॉन प्रोटीन घटक होता तो त्यांनी म्हशीच्या दुधात घातल्यावर म्हशीच्या दुधातला केसिन हा सूक्ष्म झाला आणि त्यामुळे ते पचायला हलकं झालं. आणि हा प्रोजेक्ट होता एक प्रकारे ह्युमनायझेशन ऑफ बफेलो मिल्क. पण तसं त्याचं पुढे काही त्याच्यावर काम झालं नाही. पण एवढं मात्र त्यांनी नक्की शोधून काढलं. त्यानंतर त्यांनी कडधान्यांवर संशोधन करायला सुरुवात केली आणि कडधान्यांचंही पृथक्करण केलं, प्रथिने आणि न प्रथिने याच्यामध्ये. आणि प्रथिनांमध्ये त्यांना आढळलं की अल्ब्युमिन, ग्लुटेनिन आणि इतर अमायनो आम्ले आहेत. आणि मग त्याच्यावर त्यांनी पेप्सिन, ट्रिप्सिन आणि इरेप्सिन या विकारांचा काय परिणाम होतो ते पाहिलं. अर्थात ही विकरं त्यांनी विकत आणली. पेप्सिन जठरात तयार होतं आणि प्रथिनांचं पेप्टाइड्स मध्ये रूपांतर करतं. आणि एक मिनिट, ट्रिप्सिन हे यकृतात तयार होतं आणि पेप्टाइड्सचं अमिनो ऍसिड्समध्ये रूपांतर करतं. आणि इरेप्सिन हे लहान आतड्याच्या शेवटच्या भागात कार्यरत होतं आणि अमायनो ऍसिड्सचं घटक द्रव्यात रूपांतर करतं. आणि हा म्हणजे हे प्रयोग करून त्यांनी हे शोधून काढलं की मटकी ही पचनाकरता अत्यंत सुलभ आहे आणि वाल सगळ्यात पचायला जड आहेत. आणि बाकी क्रम मी दिलेलाच आहे स्लाइडमध्ये. आणि त्यांनी त्याच्यानंतर मूड आल्यावर नेमका काय परिणाम होतो तेही पाहिलं. तर मूड आल्यावर विटॅमिनची निर्मिती जास्त होते आणि पहिल्या 48 तासात ही निर्मिती जास्त असते. आता हे कडधान्यांवरील संशोधन अत्यंत महत्वाचं आणि उपयुक्त होतं, कारण भारतात कडधान्यांचं सेवन ऑलमोस्ट सगळेजण करतात. आणि कडधान्यांवरील संशोधन भारतात असं प्रथमच झालं होतं. आणि बाहेरच्या जगात सुद्धा फक्त अमेरिकेने सोयाबीनवर असं संशोधन केलेलं होतं. आता हे संशोधन जे होईपर्यंत सगळं 1 वर्ष गेलं. मग त्या लगेच सी व्ही रामन सरांकडे गेल्या आणि म्हणाल्या, आता मी काय करायचंय, थांबायचं इकडे MSc करता का काय. तर रामन सर म्हणाले, काय वेडी आहेस का, तुझं काम इतकं छान आहे की मी अगदी खुश झालंय. म्हणजे त्यांचं हे रूप बघून त्या आश्चर्यचकित झाल्या. म्हणजे तेव्हाचे रामन सर आणि आत्ताचे रामन सर याच्यात खूप फरक होता. बरं, हे मी का सांगते, कारण या नंतर त्यांनी मुलींना
IISc बँगलोरमध्ये संशोधनाकरता आपली दारं खुली केली. म्हणजे हे अत्यंत महिलांकरता महत्वाचं आहे की कमला भागवतांमुळे याची सुरुवात झाली. त्यांचं मार्च 1936 मध्ये संशोधन पूर्ण झालं, MSc डिग्री मिळाली आणि मग त्या परत मुंबईला परतल्या. त्यांना स्लाइडमध्ये दाखवल्याप्रमाणे स्प्रिंगर रिसर्च स्कॉलरशिप आणि सर मंगलदास नथुभाई फॉरेन या 2 स्कॉलरशिप्स मिळाल्या. पण अर्थातच ही जी दुसरी स्कॉलरशिप आहे ती मिळाल्यावर फक्त लंडनमध्येच संशोधन करता येणार होतं. त्याकरता त्या थोड्या नाराज होत्या, कारण हे आपण पारतंत्र्यात असल्याचे हे दिवस होते आणि ब्रिटिश आपल्यावर सत्ता करतायत आणि लंडनमध्ये जाऊन संशोधन करायचं हे त्या देशाभिमानी मुलीला पसंत नव्हतं. पण करणार काय, संशोधन तर करायचंच होतं. मग त्या लंडनला गेल्या आणि सर विल्यम डून इन्स्टिट्यूट ऑफ बायोकेमिस्ट्री मध्ये त्यांनी सर एफ गॉलंड हॉफकिन्स यांच्याकडे गेल्या. ते डायरेक्टर होते तेव्हा, आणि त्यांना जाऊन प्रत्यक्ष भेटल्या आणि म्हणाल्या की मला तुमच्या इन्स्टिट्यूटमध्ये PhDचं संशोधन करायचं आहे. एकूणच म्हणजे एवढीशी मूर्ती दिसते आणि नऊवारी साडी, आणि एकूणच त्यांचं हे बघून ते खूप प्रभावित झाले. पण ते म्हणाले की नाही मुली, दुर्दैवाने आमच्याकडे जागा नाही. तर त्यांचा अगदी चेहरा पडला. मग त्यांनाच वाईट वाटलं. म्हणाले थांब मी तुला दाखवतो. आणि मग सगळ्या लॅब्स फिरून दाखवल्या आणि म्हणाले खरंच जागा नाहीये. पण असं हे सगळं त्यांचा संवाद चालू असताना डॉक्टर डेरिक रिक्टर यांनी बघितलं की अरे ह्या मुलीला एवढा म्हणजे ध्यास आहे संशोधनाचा आणि जागा नाही कसं म्हणायचं. मग ते म्हणाले मी एक याच्यावर तोडगा काढतो, माझं टेबल आपण शेअर करूया, सकाळी 9 ते संध्याकाळी 5 तू हे टेबल वापर म्हणजे प्रयोग कर कर आणि संध्याकाळी 5 ते रात्री 1 मी प्रयोग करेन. आणि अशा तऱ्हेने टेबलाची विभागणी केली आणि ते तयार झाल्यावर हॉफकिन्स सरांनी त्यांना प्रवेश दिला आणि 18 डिसेंबर 1937 मध्ये त्यांचा रितसर केम्ब्रिजमध्ये प्रवेश झाला. त्या लॅबमध्ये हायस्पीड रेफ्रिजरेटर सेंट्रिफ्यूज हे मशीन होतं आणि नावावरूनच लक्षात येतं की अत्यंत वेग जास्त होता आणि कमी टेम्परेचरला हे चालायचं. आणि त्याच्यावर सेंट्रिफ्यूज केल्यावर जो द्राव त्याच्यात टाकला जायचा त्याच्यात घन अंशात सर्व त्या द्रावाची घटक तत्व यायची आणि ती अनालिसिस केल्यावर यांना दिसून आलं कमला भागवतांना की सर्व प्राण्यांच्या पेशीमध्ये सायटोक्रोम C हे अस्तित्वात असतं. आणि सायटोक्रोम C हा तेव्हाचा हॉट टॉपिक होता संशोधनाचा. पण नंतर डॉक्टर डेरिक रिक्टर हे लंडनला गेले आणि मग त्यांनी डॉक्टर रॉबिन हिल यांना कमला भागवतांना मार्गदर्शन करायला सांगितले. त्यांच्याबरोबर त्यांनी बटाट्यावर काम चालू केलं आणि त्याचं ऑक्सिडेशन केल्यावर त्यांना आढळलं की अल्डिहाइड ऑक्सिडेज आणि नायट्रेट रिडक्टेज अशी 2 संप्रेरक त्यांना सापडत होती. पण त्यांना नवल वाटलं की असं कसं. मग संशोधनाअंती समजलं की हे एकाच संप्रेरकाचं 2 रूप आहेत. म्हणजे हिवाळ्यात अल्डिहाइड ऑक्सिडेज मिळतं आणि उन्हाळ्यात नायट्रेट रिडक्टेज मिळतं. त्याच्यानंतर त्या सेंट्रिफ्यूज मशीनने जो घनांश मिळाला त्याच्यात त्यांना सायटोक्रोम C सापडला आणि तो युरेका असा एक क्षण होता. कारण वनस्पतीमध्ये संपूर्ण श्वसन क्रियेत सायटोक्रोम C केंद्रस्थानी असतं, महत्वाची भूमिका निभावत असतं आणि हा शोध प्रथमच जगात लागलेला होता. त्यामुळे लगेच त्यांनी हे कार्य नेचरच्या म्हणजे नेचर हे नियतकालिक अत्यंत प्रेस्टिजियस आहे, तर मार्च 1939 मध्ये ते त्यांनी प्रकाशित केलं. नंतर हॉफकिन्स सरांनी काय केलं, एक मंडळ बोलावलं. म्हणजे 8 त्याच्यात जगातले प्रमुख शास्त्रज्ञ होते आणि त्याच्यात सेंट जॉर्जी हे नोबेल विजेते होते आणि त्यांच्या समोर त्यांनी कमला भागवतांना हे सायटोक्रोम C वरचं काम प्रेझेंट करायला लावलं. नाही म्हणाल्या त्या प्रथम घाबरल्या थोड्याशा, इतके सगळे दिग्गज बघून. पण नंतर खूप छान त्यांनी भाषण दिलं आणि ते सेंट जॉर्जी सर तर एवढे खुश झाले आणि म्हणाले की कॉंग्रॅच्युलेशन्स यंग गर्ल, व्हॉट अ वंडरफुल अँड इंटरेस्टिंग टॉक. म्हणजे एकूण ते शिक्कामोर्तब झालं आणि त्यांच्या लक्षात आलं की हे काम किती महत्वाचं आहे. आता परदेशात कसं असतं, एक अमुक वेळेलाच प्रबंध सादर करायचा असतो. तर त्यांनी मग हॉफकिन्स सरांना विचारलं की मला 1 वर्ष काम करावं लागेल जर मला थिसिस सादर करायचं असेल तर. तर ते म्हणाले काही गरज नाहीये, हे सायटोक्रोम Cचं इतकं महत्वाचं काम आहे की दॅट इट सेल्फ इज सफिशियंट फॉर युअर PhD.
आणि त्यांनी फक्त 40 पानांचा प्रबंध लिहिला आणि शेवटची 8 पानं स्पेशली सायटोक्रोम सी वर होती. आणि विशेष म्हणजे इथे सांगावं असं वाटतंय की जी बाई ते थिसिस टायपिंगचं काम करायची, ती सुद्धा आश्चर्यचकित झाली, कारण तिने आतापर्यंत 200-200, 300-300 पानाचे प्रबंध टाईप केलेले होते. पण हॉफकिन्स सर जर एवढे त्यांना आत्मविश्वास होता तर काही प्रश्नच नाही. आणि नंतर जी कमला भागवतांची व्हायवा झाली, ती सुद्धा म्हणजे खूप त्यांना प्रश्न विचारण्यात आले, म्हणजे बंबार्डिंग करण्यात आलं, पण सगळ्याची त्यांनी अचूक उत्तरं दिली आणि त्यांना पीएचडी ही डिग्री प्राप्त झाली. आणि विशेष म्हणजे केम्ब्रिज विद्यापीठातून पीएचडी मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला होत्या. आता गंमत अशी की एवढा मोठा शोध लावल्यामुळे त्यांना सगळीकडूनच मागणी होती. म्हणजे त्या लंडनला राहू शकल्या असत्या, अमेरिकेत सुद्धा त्या पुढचं काम करू शकल्या असत्या, पण त्यांचा प्रखर देशाभिमान असा की त्या म्हणाल्या नाही, मला परत भारतात परतायचंय. मग हॉपकिन्स सरांनीच रेकमेंडेशन दिलं, त्याच्यावरून दिल्लीतील लेडी हार्डिंग्स मेडिकल कॉलेजमध्ये त्यांना व्याख्यात्याची नोकरी मिळाली. आणि तिथे अर्थात त्यांचं काम असं होतं की फर्स्ट इयर आणि सेकंड इयरच्या मुलांची लेक्चर घ्यायची, प्रॅक्टिकल्स घ्यायची, नंतर तिथे आलेली ब्लड सॅम्पल्स अनालाइज करायचे. म्हणजे ते मग ते एवढं रुटीन काम होतं की त्याच्यात त्यांना खरं म्हणजे इंटरेस्ट नव्हता, त्यांना संशोधनात इंटरेस्ट होता. फक्त एक चांगला भाग की पंजाब युनिव्हर्सिटीतर्फे त्यांना रिसर्च गाईड म्हणून मान्यता मिळाली आणि डॉक्टर सुशीला नायर यांनी MD पदवी त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपादन केली. आणि त्यांच्या संशोधनाचा विषय होता रक्तातील कोलेस्ट्रॉल आणि त्याचे इतर रोगांवर होणारे परिणाम किंवा आजारांवर होणारे परिणाम. पण त्यांचं मन काही त्याच्यात विशेष रमलं नाही. पण तेवढ्या काळात ICMR-ने म्हणजे इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने त्यांच्याकडे एक संशोधनाकरता दिलं की तिथे एक हिंदू मुसलमान संमिश्र वस्ती होती आणि गंमत म्हणजे फक्त मुसलमानांमध्ये गॉयटरचं प्रमाण जास्त होतं. तर हा प्रश्न सोडवायला त्यांनी कमला भागवतांना दिला. त्यांनी मग सगळं निरीक्षण केल्यानंतर त्यांना समजलं की पाण्यात तर आयोडीनचं प्रमाण व्यवस्थित आहे, पण मुसलमान लोक मटणाबरोबर टर्निपचं म्हणजे सेवन करतात आणि बहुतेक तेच कारण असावं की त्यांच्यामध्ये गॉयटरचं प्रमाण जास्त आहे. पुढे त्या सर्वेक्षणाचं काय झालं माहिती नाही, पण ICMR बहुतेक त्यांच्यावर खुश असणार आणि त्यांनी मग कुन्नूरला त्यांचीच न्यूट्रिशन रिसर्च लॅब आहे त्याच्यात असिस्टंट डायरेक्टरची पोस्ट दिली. आणि ही गोष्ट आहे मार्च 1945ची. तिथे त्यांनी अर्थातच न्यूट्रिशन रिसर्च लॅब म्हणजे पोषण शास्त्रात त्यांना काम करायचं होतं, त्याचं त्यांनी आधी खूप वाचन केलं आणि मग विटॅमिन्सचा अभ्यास करायला सुरुवात केली. म्हणजे विटॅमिन B आणि C याचा प्राण्यांवर काय परिणाम होतो. मग त्याच्याकरता त्यांनी पांढरे उंदीर, कबूतर, गिनी पिग्स या प्राण्यांचा उपयोग केला प्रयोगांकरता. आणि मग असं दिसलं की माणूस, माकड आणि गिनी पिग्स यांच्यामध्ये क जीवनसत्वाची गरज असते आणि त्याच्या अभावी माणसामध्ये स्कर्व्ही रोग होतो. गिनी मध्येही तोच परिणाम होतो. आणि विटॅमिन B याच्या अभावाने माणसात बेरीबेरी रोग होतो. कबुतरांमध्ये पाय लुळे पडतात आणि त्यांची मान लुळी पडून डोकं पाठीवर पडतं. आणि ह्या ICMR मध्ये बरेच व्हिजिटर्स यायचे, तर तेव्हा हे कबुतरांच्या प्रयोगाचं त्या डेमॉन्स्ट्रेशन द्यायचे आणि लोक फार खुश व्हायचे. पण आता इथे आणखीन एक मुद्दा असा आहे की पांढरे उंदीर, कबूतर आणि गिनी पिग्स म्हणजे असे प्राणी जर वापरायचे असतील प्रयोगाला, तर त्यांना मेंटेन करणं, त्यांचा आहार बघणं म्हणजे हा एकूण खूपच खर्चिक भाग होता. तर श्रीनिवास अय्यर सरांनी कमला भागवतांना सांगितलं की त्याच्याऐवजी तुम्ही तांदूळातले किडे वापरा, राईस विव्हिल. मी इथे दाखवलंय की त्यांचं लाईफ सायकल खूप कमी दिवसांचं असतं, आहारही अत्यंत सोपा आहे, स्वस्त आहे. मग ह्याच्या पुढे त्यांनी त्या तांदूळातल्या किड्यांवरच म्हणजे ते प्रयोगाकरता वापरले. याला कोल्हापूरला असताना त्यांनी पाहिलं होतं की कुस्तीगीर रोज सकाळी हरभरे आणि गुळ घेतात. तर त्यांच्या लक्षात आलं की हरभऱ्यांचं सेवन केलं तर रक्तवाहिन्या मजबूत होतात. तो एक भाग. नंतर पुढेही त्यांनी जीवनसत्वाचं तोरुला यीस्टच्या गोळ्या केल्या, कारण तेव्हा दुसरं महायुद्ध चालू होतं आणि जवानांचा आहार पौष्टिक असला पाहिजे, तर ती पौष्टिकता वाढवण्यासाठी तोरुला यीस्टच्या गोळ्या वापरल्या. बरं,
त्यांची इतकी तर्कसुसंगत म्हणजे विचारसरणी होती की त्यांच्या आत्याच्या डोळ्याला प्रॉब्लेम झाला होता. म्हणजे डोळ्यातनं पाणी यायचं, डोळे लाल व्हायचे, दुखायचे, सूर्यप्रकाश सहन व्हायचा नाही. तर या तोरुला ईशच्या गोळ्या त्यांनी आपल्या आत्यालाही दिल्या आणि त्यांच्या डोळ्याच्या दुखण्याला उतार पडला. म्हणजे बघा त्यांच्याकडे आत्मविश्वास किती होता की माणसांवरही त्यांनी असे सहज प्रयोग केले. नंतर भुईमुग तेल काढल्यावर जी पेंडी उरायची त्याच्यात खरं ब जीवनसत्व खूप प्रमाणात असायचं आणि ती पेंडी गुरांना आहार म्हणून दिली जायची. पण त्यांनी नेहमीच गरीब जनतेचा विचार केला म्हणून मग शाळकरी मुलांच्या आहारात त्याचा समावेश केला. अर्थात काही त्याच्यावर संस्कार केले आणि मग ते त्या मुलांना दिले, तर तिथेही त्यांना चांगला प्रभाव दिसून आला. नंतर डॉक्टर बी राघवन हे रॅबीज लसची निर्मिती करत होते आणि त्याच्याकरता त्यांना बायोटीन हवं होतं, पण ते बाजारात उपलब्ध नव्हतं, कमतरता होती. तर डॉक्टर कमला सोहनी भागवतांनी त्याच्याकरता अं, बदकाच्या अंड्यापासून त्याची निर्मिती केली आणि ते त्यांना पुरवलं. बरं, आता आणखीन एका हॉस्पिटलमध्ये मुलाच्या अंगावर रक्तस्राव झालेला होता. तर सुरुवातीला त्यांना वाटलं की विटॅमिन सी दिलं की त्याचा फायदा होईल, पण ते देऊनही तसा पाहिजे तेवढा उतार पडत नव्हता. मग त्यांच्या तो हरभऱ्याच्या द्रावाचा प्रयोग लक्षात आला. मग त्या मुलाला त्यांनी हरभरे शिजवून ते हरभरे आणि विटॅमिन सी जास्त प्रमाणात असं दिलं आणि दोन्ही दिल्यावर तो रक्तस्राव थांबला. म्हणजे तेव्हा त्यांच्या लक्षात आलं जीवनसत्व प आणि क म्हणजे आता खरं जीवनसत्व म्हणजे विटॅमिन पी असं आपण म्हणत नाही, ती फ्लेव्हनॉइड्स असतात, पण तेव्हा ते म्हणत होते. तर ते पी आणि सी मिळून चांगला परिणाम होतो आणि एकत्रितपणे काम करतात. आणि हे प्रयोग त्यांनी केले 1943 साली आणि ह्याचे निष्कर्ष 1977 साली रशियातील संशोधनातून प्रकाशित झाले. म्हणजे वेळेच्या खूप आधी त्यांनी हे प्रयोग केलेले होते. आता कुन्नूरलाच असताना माधवराव सोहनी त्यांना भेटायला आले होते आणि त्यांनी त्यांना लग्नाची मागणी घातली. ते ऍक्च्युअलिस्ट होते आणि मुंबईला काम करत होते. तर मग लग्न झाल्यावर 4 सप्टेंबर 1947 साली कमला भागवत त्यांच्याशी विवाहबद्ध झाल्या आणि कमला सोहनी झाल्या. आणि मग डॉक्टर कमला सोहनींना अर्थातच मुंबईला यावं लागलं, पण त्या म्हणाल्या की मी लग्न झाल्यावर माझं संशोधन थांबवणार नाही आणि अर्थातच माधवरावांचीही त्याला संमती होती. मग त्या मुंबई महापालिकेत असिस्टंट पब्लिक अनालिस्ट या पदावर रुजू झाल्या. आता या पदाचं काम काय, तर मार्केटात जे खाद्यपदार्थ असतील त्यांचे नमुने यायचे आणि त्याचं अनालिसिस केलं जायचं. म्हणजे त्यांची काय त्यांचा दर्जा आहे, वापरण्याजोगे आहेत की नाहीत, आणि त्याच्यावर देखरेख करायचं काम ह्यांचं असायचं. तर सुरुवातीला नवीन नवीन असताना त्यांना बरं वाटलं, पण पहिल्यांदा म्हटलं त्याप्रमाणेच की संशोधन नसेल तर त्यांचा जीव त्याच्यात रमायचाच नाही. आणि अशातच त्यांना एक चांगली संधी मिळाली. इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स जे मुंबईला आहे तिथे त्यांनी जीवरसायनशास्त्र विभाग काढला, बायोकेमिस्ट्री नव्याने. आणि नवीन विभाग काढल्यामुळे अर्थातच तिथे प्रत्येक गोष्टीची आवश्यकता होती. सर्वप्रथम म्हणजे डॉक्टर कमला सोहनी तिथे प्रोफेसर म्हणून जॉईन झाल्या 19 जून 1949ला. आणि अर्थातच त्यांच्यावर पहिली जबाबदारी तर सुसज्ज प्रयोगशाळा तयार करणे. आणि हे आव्हान त्यांनी लिलया पेललं. म्हणजे अगदी टेबलापासून उपकरणापर्यंत सगळं त्यांना बघायचं होतं. मग त्यांनी मायक्रो बॅलन्स, हायस्पीड सेंट्रिफ्यूज, स्पेक्ट्रोफोटोमीटर आणि कोल्ड रूम तयार केली. आता कोल्ड रूमचं वैशिष्ट्य म्हणजे त्याच्यात 2 विभाग होते, 10 डिग्री ते 0 डिग्री आणि -6 डिग्री सेल्सिअस दुसरा विभाग. आणि अशा तऱ्हेचं शीतगृह भारतात कोणत्याही महाविद्यालयात उपलब्ध नव्हतं. म्हणजे अगदी लेटेस्ट गोष्ट त्यांनी तिथे केली. आणि मग त्यांच्याकडे संशोधनाकरता MSc चे विद्यार्थी त्यांच्या हाताखाली काम करू लागले. ही प्रयोगशाळा नीट सुसज्ज झाल्यावर तेव्हाचे राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि डॉक्टर होमी भाभा यांनी त्या प्रयोगशाळेला भेट दिली आणि अर्थातच ती प्रयोगशाळा बघून दोघंही खुश झाले. आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी डॉक्टर सोहनींना सूचना केली की तुम्ही निरेवर का काम करत नाही. तर कारण म्हणजे गरिबांकरता आपण ह्याचा विचार केला पाहिजे. मग लगेच त्यांनी निरेवर काम करायला सुरुवात केली. म्हणजे अर्थात MSc चे विद्यार्थी त्यांच्याकडे होतेच. मग माड, ताडगोळा, खजूर
आणि साधा ताड अशा विविध झाडांपासून नीरा गोळा केली. पण तुम्हाला माहितीच आहे की ही नीरा पहाटे गोळा करावी लागते. तर पहाटे 3 वाजता ही सॅम्पल्स खादी मंडळवाले त्यांना देत असत. पण मग कमला सोहनींना विद्यार्थ्यांना एवढ्या पहाटे ती सॅम्पल्स गोळा करायला सांगणं बरोबर वाटते ना, म्हणून ते स्वतः ते काम करत असत. आणि मग नीरेचं अनालिसिस केल्यावर लक्षात आलं की त्याच्यात व्हिटॅमिन बी, सी, रायबोफ्लेविन, लोह म्हणजे आयर्न, कॅल्शियम, साखर, कमी प्रमाणात सोडियम आणि जास्त प्रमाणात पोटॅशियम आहे. म्हणजे अत्यंत पौष्टिक पेय आहे. पण नुसतं असं म्हणून चालणार नाही, त्याची उपयुक्तता शोधली पाहिजे. मग त्यांनी आदिवासी मुलं 12 ते 18 वयोगटातली काही मुलांची निवड केली आणि ज्यांना म्हणजे जे ऑलरेडी अशक्त होते, ॲनिमिक होते, की त्यांना खरूज झालेली होती, हिरड्यातून रक्त येत होतं, असे अनेक आजारांनी ते त्रस्त होते. अशा मुलांना त्यांनी काय केलं, सर्वप्रथम सगळी औषधं थांबवली, आहार तोच ठेवला. फक्त जास्तीची गोष्ट म्हणजे काय, तर रोज सकाळी 150 मिलीलिटर ताजी नीरा त्यांना दिली. आणि असं 5 महिने त्यांनी प्रयोग केला. आणि त्यानंतर त्यांना काय सापडलं की त्यांना जे प्रॉब्लेम्स होते ते तर सर्व सुटलेच, त्यांच्या वजनात वाढ झाली, रोगप्रतिकारक शक्ती वाढली, कारण तसे घटकच त्या निरेमध्ये होते. आणि फक्त त्या मुलांवर नाही तर गर्भवती स्त्रियांवरही त्यांनी हे प्रयोग करून पाहिले आणि त्यांच्यातही चांगली सुधारणा त्यांना मिळाली. आणि जवळजवळ हे 10 ते 12 वर्ष काम चाललं, कारण भारताच्या कानाकोपऱ्यातून त्यांनी निरेची सॅम्पल्स गोळा केली आणि काम केलं. आणि त्यांना सर्वोत्कृष्ट संशोधनाचं पदक डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्तेच 29 एप्रिल 1960 ला मिळालं. त्याच्यानंतर नीरा आटवून त्यांनी ताडगुळ तयार केला. आता आटवलं म्हणजे जास्त तापमान, पण विशेष म्हणजे जास्त तापमानाला जीवनसत्व क अबाधित राहिलं होतं. म्हणजे हा पण म्हणजे लक्षात घ्या की त्यांचं जे संशोधन होतं हे सर्वसामान्य जनतेकरता होतं आणि हे खूप महत्वाचं होतं. आणि नीरेचं म्हणजे त्याच्यानंतर जेवढा प्रसार व्हायला हवा, जो अपेक्षित होता, तेवढा झाला नाही. आता इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये ह्याच्याबरोबरच इतर अनेक कामं त्यांच्याकडे यायची. तेव्हाचे महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री दिनकर देसाई यांनी आरे मिल कॉलनी हा सर्वसामान्य जनतेकरता प्रकल्प तयार केला होता. त्याच्याद्वारे जनतेला उत्तम प्रतीचं खात्रीलायक दूध मिळायचं. पण अचानक 1952-53च्या काळात त्या दुधाच्या बाटलीत किडे सापडायला लागले आणि खूप त्याच्याबद्दल आरडाओरड झाली, पेपरांमध्ये बातम्या यायला लागल्या. तर लगेच दिनकर देसाई डॉक्टर कमला सोहनींकडे आले आणि त्यांना म्हणाले, तुम्ही हे शोधून काढा कशामुळे होतंय. मग कमला त्यांनी संशोधन करायला सुरुवात केली. त्यांच्या लक्षात आलं की किड्यांचं जीवनचक्र 13 दिवस असतं आणि पाश्चरायझेशनच्या प्रक्रियेत हे किडे तग धरू शकत नाहीत, पण अंडी मात्र न मरता सुप्तावस्थेत राहतात आणि मग या सुप्त अंड्यांचीच वाढ होते. म्हणजे एवढं तर त्यांना प्रथम समजलं. पण मग हा प्रश्न आला की मुळात ही अंडी येतात कुठून. मग लक्षात आलं की ग्राहक दुधाची बाटली तशीच देतात न धुता, म्हणजे थोडासा का होईना दुधाचा अंश राहतो आणि राहिलेल्या दुधातल्या अंशावर माशी आणि इतर कीटक अंडी घालतात आणि बाटली धुतली तरी चिकटलेली अंडी तशीच अगदी खाली कोपऱ्यात राहतात. म्हणजे कशामुळे होतं, का होतं, हे सगळं समजलं. मग त्याच्यावर उपाय म्हणजे बाटली धुतलेली असल्याशिवाय घेऊ नये अशा सूचना त्यांनी दिल्या. आणि जरी बाटली धुतलेली असली तरी ती ब्रशने धुवावी, म्हणजे कुठे काय बारीक जरी अंश असेल तरी तो निघून जाईल. अशा तऱ्हेने दिनकर देसाईंपुढे पडलेला मोठा प्रश्न त्यांनी सहजतेने सोडवला. आणि एवढंच नाही तर आरे कॉलनीतले इतर काही त्यांना त्याच्याकरता मार्गदर्शन हवं होतं तेही त्यांनी केलं. आठवड्यातनं एकदा त्या आरे कॉलनीत जात असत. नेक्स्ट. नंतर भारतानंद यांनी धान आटा तयार केला होता आणि सुरत जवळचे आदिवासी होते त्यांचं हे खाद्य होतं. धान म्हणजे काय तर सालासकट तांदूळ आणि त्याचा आटा तयार केला होता, पण त्याची पौष्टिकता त्यांना शोधायची होती. म्हणजे लोकांचं ते खाद्य तर होतंच, पण किती पौष्टिक आहे, कसं हे ते शोधायचं होतं. तर त्यांनी मग डॉक्टर कमला सोहनींना पौष्टिकता शोधण्याची जबाबदारी दिली आणि कमला त्यांनी पांढऱ्या उंदरांवर प्रयोग केले सुरुवातीला आणि आटा पौष्टिक आहे हे समजलं.
आणि नंतर त्यांनी माणसांवर प्रयोग केले, जवळजवळ 100-150 माणसांवर प्रयोग केले आणि त्यांच्या लक्षात आलं की दुष्परिणाम तर होत नाहीत, पण तो अतिशय पौष्टिक आहे. म्हणजे हेही एक कार्य त्यांनी केलं आणि त्याचा खरा पुढे त्यांना प्रसार करायचा होता, पण कडून पाहिजे तेवढं पाठबळ मिळालं नाही. त्यामुळे नाही म्हणायला तो प्रोजेक्ट अर्धवटच झाला. हाफकिन्स इन्स्टिट्यूटची पुनर्रचना केली होती, त्या समितीत त्या सभासद होत्या आणि नुसत्या नावापुरता नाही तर अनेक मौलिक सूचना त्या तिथे देत असत. तसंच बडोद्यातील महाराज सयाजी विद्यापीठात जीवरसायनशास्त्र विभाग नव्याने चालू झाला होता आणि डॉक्टर कमला सोहनींनी इंडियन आपलं इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये हे केलेलंच होतं काम. त्यामुळे अर्थातच ही जबाबदारी परत त्यांच्याकडे आली आणि अगदी इमारतीची निवड, उपकरणं, रसायनं, पुस्तकं, फर्निचर सगळं त्यांना पाहावं लागलं अथपासून इथपर्यंत. आणि ते अशा तऱ्हेने विभाग सुसज्ज होण्यास 3-4 महिने लागले. आणि एवढंच नाही तर प्राध्यापकांची नेमणूकही त्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. म्हणजे हे एक मोठं काम त्यांनी केलं. बायोकेमिस्ट्री विभागाची घडी तिथे त्यांनी बसवून दिली. म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये असताना अशी अनेक तऱ्हेची कामं त्यांची चालत असत. डॉक्टर डिक सिंज त्या जेव्हा केम्ब्रिज विद्यापीठात होत्या तेव्हा ते तिथे काम करत होते आणि नंतर त्यांनी पेपर क्रोमॅटोग्राफी हे टेक्निक शोधून काढलं होतं आणि त्याचं त्यांना नोबेल पारितोषिकही मिळालं होतं. पण त्या टेक्निकद्वारे तेव्हा एका वेळी एकाच रसायनाचं विश्लेषण करता यायचं. पण डॉक्टर कमला सोहनी यांनी त्याच्यात सुधारणा करून एका वेळी अनेक रसायनांचं विश्लेषण केलं. आणि डॉक्टर डिक सिंज जेव्हा भारतात भेटीला आले, त्यांच्याकडे इन्स्टिट्यूटला ते भेटीला आले होते, तेव्हा त्यांच्या विद्यार्थ्यांनी ही डेमॉन्स्ट्रेशन त्यांना दाखवली आणि त्यांनी तिथे 2-3 भाषण म्हणजे व्याख्यानं दिली. आणि डॉक्टर कमला सोहनी नंतर इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या डायरेक्टर झाल्या. अर्थात त्यांना ते खूप उशिरा पद मिळालं, त्याचा इतिहास मी इथे काही सांगत नाही, पण ती जबाबदारी मिळाल्यावर त्यांनी यशस्वीपणे ती कारकीर्द निभावली आणि 18 जून 1969 त्या निवृत्त झाल्या. बरं, निवृत्त झाल्या तर गप्प बसतील तर कमला सोहनी नाहीतच. त्यांनी निवृत्तीनंतर कन्झ्युमर गायडन्स सोसायटी CGS ऑफ इंडिया याचं सभासदत्व घेतलं आणि पहिलं त्यांनी शोधून काढलं की नेमकं आपल्याला काय काम करता येईल. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की अन्नपदार्थातील भेसळ शोधणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि मग त्याच्यावर काम करून 1972ला बिर्ला मातोश्री सभागृहात त्यांनी पहिलं प्रात्यक्षिक दिलं, तेही 4 भाषेत, मराठी, इंग्रजी, हिंदी आणि गुजराती. आणि मग त्यांना वाटलं की आपण महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊ म्हणजे घरोघरी हे काम होऊ शकेल आणि त्याचा जास्त जनतेत प्रसार होईल. मग मुंबई विद्यापीठाची परवानगी घेऊन त्यांनी ते काम केलं. मिठाईमध्ये जो पिवळा रंग असतो तो मेटॅनिल येलोमुळे असतो आणि ह्याच्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता खूप अधिक असते. तर CGS तर्फे त्यांनी प्रयत्न करून केंद्र सरकारचा पिच्छा पुरवून रंगावर त्या बंदी आणली. त्याच्यानंतर सामान्य ग्राहकाला भेसळ शोधण्याकरता म्हणजे जे आधी काम केलंय त्याच्याकरता एक छोटीशी शोधपेटी तयार केली की जी सहज प्रत्येकजण आपल्या घरी ठेवू शकेल. ते एक अत्यंत महत्वाचं काम केलं. त्याच्यानंतर विजेची उपकरणं, त्यांच्या लक्षात आलं की सर्वसाधारण स्त्रिया ही उपकरणं वापरतात किंवा इतरही उपकरणं आणि त्याची म्हणजे ते सुरक्षित आहे की नाही ह्याचं टेस्टिंग नीट झालेलं नसतं. तर त्याचाही त्यांनी पाठपुरावा केला आणि ISI मार्क त्याच्यावर असलाच पाहिजे टेस्टिंग केल्यावर, म्हणजे ते सुरक्षित आहे आणि तरच मग दुकानदार ते विकू शकतात. मग ही सक्ती त्यांनी केंद्र सरकारकडून दुकानदारांवर आणली. आणि CGSच्या ते चेअरपर्सन होत्या 72 ते 74, मग अध्यक्ष होत्या 82 ते 83 आणि ट्रस्टी म्हणूनही होत्या. म्हणजे CGS मध्ये पण त्यांनी भरपूर काम केलं. आणि त्याच्याकरता त्यांना परदेशी पण जावं लागायचं परिसंवादांना. तिथे त्या शोधनिबंध सादर करायच्या. म्हणजे आता दाखवलेल्याप्रमाणे सिंगापूर, कौलालंपूर, मनिला, बँकॉक अशा अनेक ठिकाणी गेल्या. म्हणजे CGSचं काम त्यांचं अगदी जोरात चालू होतं. आणि त्याच्याच तर्फे 1975 साली एक चळवळ त्यांनी यशस्वी केली. आता काय एवढी महत्वाची, तर तेव्हा साखरेचं उत्पादन कमी झालं होतं, म्हणून रेशन दुकानावर कमी आणि जास्त दरात साखर दिली जायची. पण मग ही तफावत का, म्हणून CGS तर्फे त्यांनी जनतेला साथ घातली की तुम्ही फक्त 15 दिवस बहिष्कार घाला,
म्हणजे सरकार बरोबर आपल्या मागण्या मान्य करेल. आणि खरोखर तसं झालं आणि साखर एक तर दरही कमी केला आणि दरडोई तिचं प्रमाणही वाढवलं. आणि विशेष म्हणजे या लढ्याची नोंद एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिकामध्ये झाली. आणि निवृत्तीनंतर त्यांनी आपल्या स्वयंपाकघराचीच प्रयोगशाळा केलेली होती. म्हणजे आहाराच्या दृष्टिकोनातून त्यांनी अनेक प्रयोग केले आणि ते लेखाच्या स्वरूपात त्यांनी वर्तमानपत्रात प्रकाशित केले. आणि 22 सप्टेंबर 1995 माधवरावांचं निधन झालं. पण त्याच्यानंतरच खरं म्हणजे ह्या लेखांचं संकलन करून म्हणजे वयाच्या 84व्या वर्षी त्यांनी आहार गाथा हे पुस्तक प्रकाशित केलं. आणि मला असं नक्की वाटतं की आहार गाथेमुळे घराघरात कमला सोहनींची म्हणजे कमला सोहनी माहिती झाल्या. आणि भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेच्या डॉक्टर सत्यवती ज्या पहिल्या महिला निदेशक होत्या, त्यांना कमलाताईंच्या कार्याची व्याप्ती माहिती होती. तर त्यांनी 1998 साली दिल्लीत त्यांचं विशेष अभिनंदन आणि सत्कार करण्याकरता कार्यक्रम आयोजित केला होता. आणि त्या कार्यक्रमाला गेलेल्या असतानाच डॉक्टर सोहनी त्यांचा शेवट झाला. आणि ती तारीख होती 28 जून 1998. आता शेवटी मला एक सांगावंसं वाटतं की ह्या व्याख्यान इथे मी त्यांच्यात असलेले गुण दिलेले आहेत, कारण हे अतिशय महत्वाचे आहेत. स्पष्ट वक्तेपणा, परखड स्वभाव. आणि त्याचे जर वेगवेगळे प्रसंग आपण घेतले तर ते आणखी एक अर्धा तासाचं लेक्चर होऊ शकेल. पण ठीक आहे, हे व्याख्यानमाला जी ही आयोजित केली आहे तर त्याच्याकरता मला खरंच छान वाटते की याच्यामुळे आपल्या भारतीय शास्त्रज्ञांची माहिती मुलांपर्यंत पोहोचेल की अगदी जनमानसातही पोहोचेल. कारण जेव्हा मी शाळेत काही उपक्रम करायला जाते आणि मुलांना जर विचारलं की भारतीय शास्त्रज्ञांची नावं सांगा तर त्यांना माहिती नसतात. म्हणजे हे आपलं दुर्दैव आहे. पण या मालेमुळे त्याचा नक्कीच फायदा होईल. धन्यवाद. डॉक्टर कमला सोहनी यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा अतिशय उत्कृष्ट भाषण शैलीतून व वैशिष्ट्यपूर्ण पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन मधून घेतल्याबद्दल नंदा संतोष हरम यांचे आभार व्यक्त करते. आम्ही सृष्टीज्ञान व्याख्यानमाले अंतर्गत अजून भारतीय वैज्ञानिकांची माहिती वेळोवेळी सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्य करीत असून आपण सृष्टीज्ञान मासिक वाचावे व तसेच सृष्टीज्ञान मासिकाचे वर्गणीदार व्हावे असे मी नम्र आवाहन करते. सृष्टीज्ञान मासिकाच्या वेबसाईट, फेसबुक पेज व इन्स्टा पेजला आपण व्हिजिट करावे असेही मी नम्र आवाहन करते. धन्यवाद.